जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि डामरखेडा या दोन गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराच्या कमालीच्या दुर्लक्षपणामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य बोरवेल तोडली गेल्याने गावाचा पाणीपुरवठा 2 दिवसापासून बंद। यामुळे संपूर्ण प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा खंडित झाला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेत शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन संबंधित प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा करण्याचे कडक आदेश दिले आहेत। नॅशनल हायवे 752G वरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे। हे काम करत असताना जमिनीखालून गेलेली मुख्य जलवाहिनी आणि गावाला पाणी देणारी महत्त्वाची बोरवेल ठेकेदाराच्या यंत्रणेने काम करताना तोडल्याने पूर्णपणे निकामी केली आहे। या ठिकाणी पाणीपुरवठ्याची यंत्रणा असल्याची पूर्वकल्पना असतानाही कोणतीही खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी MSRDC, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, प्रशासन आणि ठेकेदाराच्या प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हजारो नागरिक तहानलेले आहेत, हे सहन केले जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पुलाचे काम पुढे सरकू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला। तहसीलदारांनी तातडीने हस्तक्षेप घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले। त्यांनी संबंधित विभागाला आणि पुलाच्या कामाशी संबंधित यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले आहेत की तोडलेली बोरवेल युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावी। दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत गावातील नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था त्वरित सुरू करावी। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धाक दिली होती। प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास मोठे जनांदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। तहसीलदारांच्या आदेशानंतर आता पाणीपुरवठा किती लवकर पूर्ववत होतो याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पुलावरचं जे काम चालू आहे, समस्त सगळ्या डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येऊन देखील इथलं कामाचं एक सविस्तर नियोजनबद्ध काम होत नाहीये। असा मागपुढं कामाचा टप्पा असल्यामुळे प्रकाशा ग्रामपंचायतीच्या वॉटर सप्लायचा आज अक्षरशः या पुलाचं काम करणाऱ्यांनी नासधूस केलेली आहे आणि पर्यायाने प्रकाशा गावाच्या पाण्याची वॉटर सप्लाय आज ठप्प झालेली आहे। 15 ते 20 हजार लोकांचा पाण्याच्या पिण्याची व्यवस्थेची सोय होण्याच्या जे ठिकाण आहे तिथं पूर्ण त्यांनी ब्रेक केलेला आहे। इथून पुढे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांनी लक्ष देऊन आणि गावात पाणी पुरवठा होतो त्या पंपजवळ त्यांनी खोदकाम लावताना तो पंपच त्यांनी डायरेक्ट तोडून टाकला। त्याच्यामुळे गावात पाणी पुरवठा होऊ शकत नाही, कारण 4-5 दिवसापासून पाणी पुरवठा गावातला इलेक्ट्रिक लाईन म्हणा
किंवा काही कारणामुळे थोडंफार कमी जास्त होत होते. जसं आज 2 दिवसात पाणी क्लिअर झालं, परंतु त्यांनी अगदी जवळच बोरच्या जवळच त्यांनी खोदून टाकलं. त्याच्यामुळे पाणी आज गावाला मिळणार नाही. तर याची जबाबदारी शासनावर का काम करणाऱ्यावर ते सांगा. कारण काय आहे की वेळोवेळी कलेक्टर मॅडमनी इथे व्हिजिट दिली, प्रांत साहेबांनी दिलं, मागचे तहसीलदार साहेबी नेहमी सतत पाठपुरावा करत होते. परंतु शेवटी आमच्या इथले वायरमन आहेत, वॉचमन आहे, यांनी सांगितलं की 10 फूट लांब असू द्या. व त्यांनी आरामखोरांनी ते अगदी जवळ जाऊन त्यांनी मुद्दाम बुद्धिपुरस्कार ते बोर पाडला. तर याची जबाबदारी त्यांनी घेतलं. ठीक आहे, 2 दिवसात जे पाणी सुरळीत झालं नाही तर गावाजवळ रस्ता रोको करण्यात येईल, हे आपल्याला मी सांगू इच्छितो.